हॅलो फ्रेंड्स, तुमचा माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. फ्रेंड्स, आज मी आणली आहे चवळीच्या भाजीची रेसिपी. चला बनवूया. हे चवळीच्या भाजीचे छान पानं तोडून घ्यायचे आहे आणि याला छान पाण्यानं 2-3 पाण्यानं वॉश करून घ्यायचं आहे. कारण याच्यावरती जे पण माती वगैरे असतात किंवा काही पण ते निघून जातात आणि छान वॉश करून घ्यायचं आहे. बघा फ्रेंड, मी व्हिडिओमध्ये दाखवते, सेम असंच करायचं आहे तुम्हाला. आणि याला छान पिळून घेऊन चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि हे आपण भाजी बनवायला 2 कांदे आणि लाल मिर्च आणि कढीपत्ता आणि 2 टमाटर कापून घ्यायचे आहे. आणि कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर कढीपत्ता टाकून द्यायचा आहे आणि कांदे पण टाकायचे आहे आणि कांद्याला थोडं होऊ द्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये जिरं पण ॲड करून घ्यायचं आहे सोबतच आणि छान याला परतून घ्यायचं आहे. सेम फ्रेंड असंच करायचं आहे जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे. आणि जोपर्यंत कांद्याला छान गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत कांद्याला होऊ द्यायचं आहे. फ्रेंड, मिरची तुम्ही हिरवीवाली पण वापरू शकता, बट मी याच्यामध्ये लालच घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये टमॅटो ॲड करून द्यायचं आहे आणि याला पण छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मीठ पण टाकून द्यायचं आहे सोबतच, कारण आपले जे टमाटर आहे लवकर शिजून जाणार. आणि हळद ॲड करायची आहे आणि छान याला परतून घ्यायचं आहे. आणि हे थोडा वेळ होऊ द्यायचं आहे. छान टमाटर आपले सॉफ्ट होतपर्यंत शिजू द्यायचे आहे. आणि याला थोडा वेळपर्यंत परतून राहायचं. आता याच्यामध्ये ॲड करून द्यायचे आहे आपल्या लाल मिर्च जे कापलेलं आहे. मला लाल मिर्च हिरव्या भाजीमध्ये आवडतात म्हणून मी लाल मिर्च केला आहे. तुम्ही ग्रीनवाल्या पण यूज करू शकता. आणि याला थोडा वेळ होऊ द्यायचा आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये आपण भाजी जे वॉश केलेली होती त्याला याच्यामध्ये ॲड करून द्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. सेम असंच करायचं फ्रेंड. आणि याच्यावर झाकून द्यायचं आहे 2 ते 3 मिनिटपर्यंत. आणि गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची. आता बघूया, आपली भाजी पूर्ण सॉफ्ट होऊन गेली आहे, म्हणजे हे शिजतच आहे. थोडीशी राहिलेली आहे तर थोडा चेक करत राहायचं, कारण नाहीतर आपली भाजी जळून जाणार. म्हणून थोडं 2-3 मिनिटांनी याला थोडं चेक करायचं आणि छान परतून घ्यायचं. आणि याचं पाणी पूर्ण सोकल्यानंतर याची गॅसची फ्लेम ऑफ करून द्यायची. भाजी आपली रेडी आहे. चला आपण सर्व करूया याला. तर याच्यासोबत मी पोळी घेतली. आपण पोळीसोबत याला खाऊ शकते. थँक्यू फ्रेंड, तुम्ही माझ्या चॅनलवरती न्यू आहात तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पसंत आला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण तुम्हाला न्यू लेटेस्ट अपडेट मिळणार. थँक्यू फ्रेंड.